जिल्ह्याच्या ओव्हरऑल पाहिलं तर इंडस्ट्रीसाठी खूप स्कोप आहे आणि ही हब म्हणत आहे आणि नवीन पण इंडस्ट्री येण्यासाठी खूप सारे आता इन्क्वायरी होतात, आम्हाला इतकी जागा पाहिजे वगैरे. इंडस्ट्री डिपार्टमेंटकडनं मला MIDCने विचारलं तर जागा शिल्लक नाही म्हणून ते म्हणाले. त्यासारखा आपला इंडस्ट्रियल ग्रोथ सुरू आहे, तो त्याचा लागणारा एक एन्व्हायरमेंट देणे अपेक्षित आहे. तो त्यासाठी आपला एक प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन जो आहे स्पीडीली काम करेल आणि एक त्या ॲटमॉस्फिअर क्रिएट करेल. प्लस टुरिझम आणि इंडस्ट्री दोघांच्या बाबतीत मी प्रेझेंटेशन पण घेतलं. टुरिझमच्या बाबतीत पण आपल्याकडे भरपूर पोटेन्शियल आहे. तो पोटेन्शियल अजून रिअलाइज झालं नाही. दोन युनेस्को साईट असून सुद्धा जितकी आपल्याकडे पर्यटकाला पाहिजे, पर्यटक आल्यानंतर त्यांच्यासाठी सोयीसुविधा असला पाहिजे, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे संधी उपलब्ध आहे. तो पण करण्याच्या नियोजन सुरू आहे. नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. इकडे आल्यानंतर जो प्रशासनमध्ये शासनच्या महत्वाकांक्षी योजना आहे, कार्यक्रम आहे, त्याच्या बाबतीत आढावा घेण्यात आलेला आहे आणि सर्व जो योजनामध्ये या कार्यक्रमामध्ये जो प्रलंबित मुद्दे होते ते पेंडन्सी क्लिअर करण्यासाठी सूचना देऊन बऱ्यापैकी पेंडन्सी आता कमी झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त सेन्सस जो कार्यक्रम आता सुरू आहे त्याच्या बाबतीत ट्रेनिंग, HLB क्रिएशन हे सर्व सुरळीतपणे सुरू असून 15 मे पासून हाऊस लिस्टिंग सेन्ससच्या बाबतीत पूर्णपणे तयारी आहे. याच्या व्यतिरिक्त आपला महसूल विभागामध्ये प्रलंबित फेरफार कमी करण्यासाठी मोठा मोहीम आम्ही हाती घेऊन एकूण 1005 पेंडिंग म्युटेशन पासून आता आपल्याकडे फक्त 51 पेंडिंग आहे 1 महिन्याच्या वरती. याच्या व्यतिरिक्त शासकीय जमीनच्या बाबतीत तपासणी करणे, ताकी कोणताही अव्यवहार झालेला असेल तर त्याच्यावरती कारवाई करणे. आपला पाणंद रस्ते जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्याच्या बाबतीत आपला नियोजन सुरू असून लवकरच्या लवकर ते काम सुरू होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या सरकार आणि PG पोर्टलमध्ये जो तक्रार आले होते त्याचा निपटारा करण्यासाठी आम्ही मोहीम स्वरूपात कार्यक्रम हाती घेऊन बऱ्यापैकी ते कमी केलेलं आहे, ताकी लोकांच्या तक्रार लवकर निपटारा होतील. सर, सध्या आरापूरचा प्रश्न त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण चालू कुठपर्यंत आलेलं आहे? आरापूरमध्ये MIDC वाळूज, ॲडिशनल MIDC वाळूज म्हणून जमीन अधिग्रहणच्या प्रोसेस सुरू आहे. तर नुकतंच 2 दिवस अगोदर त्याच्या JM म्हणजे जॉईंट मेजरमेंट सुरू झालेलं आहे. ते जॉईंट मेजरमेंट अजून एक 10-15 दिवस होईल आणि त्याच्यानंतर लवकरच्या लवकर त्याच्या बाबतीत फायनल प्रोसेस होणार आहे. जल जीवनचं काम भरपूर सगळं सुरू आहे, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये वाढीत आणण्यापर्यंत ती योजना अजून पोहोचलेली नाहीये. जे नागरिक आहेत त्यांना जे तर तळ्याचं पाणी सुद्धा प्यावं लागतं, अशी सध्या परिस्थिती 31 किलोमीटर अंतरावर गाव त्या ठिकाणी सध्या नागरिक अनुभवत आहे. तर हे काम जलजीवन मिशनच्या आता नुकतंच केंद्र शासनाने त्याच्या कालावधी वाढवलेला आहे. तो त्याच्यामध्ये जो योजनांना जो अतिरिक्त निधी लागणार होते ते देण्याच्या प्रोसेस सुरू आहे. तो अतिरिक्त निधी आल्यावर जो पेंडिंग रखडलेला काम पूर्णपणे होतील आणि लो हँगिंग फ्रुट्स म्हणून जो काम सुरू आहे त्याला लाईट देणे, त्याचा आढावा घेऊन त्याच्या सर्व योजना कार्यान्वित होईल याच्या बाबतीत आपला प्रयत्न राहील. देशातील 8 वाजून त्या ठिकाणी वेरूळची या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सतत 5-5, 6-6 तास वाहतूक ट्रॅफिक जाम होत असते. त्या रस्त्याचं कधी कामच होत नाही. रस्त्याचे काम आपला PWDच्या मार्फत सुरू आहे. तो त्यांचा आढावा घेऊन लवकरच्या लवकर ते काम करण्यासाठी सूचना देण्यात येतील. आणि हा दोघी रस्ता महत्वाचा आहे, कारण हे दोघी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक असतात आणि हे 2 युनेस्को हेरिटेज साइट्स आहे. तो त्याच्यामुळे हा महत्वाचा रस्ता लवकरच्या लवकर रिपेअर आणि चांगल्या सुस्थितीत ठेवण्यासाठी सूचना देण्यात येईल. शहरामध्ये सध्या गॅस टंचाई, पेट्रोल टंचाईमुळे कुठेतरी पेट्रोल पंपावर रांगा लागताना दिसत आहे. काही पेट्रोल पंप ड्राय सुद्धा झालेले आहे. काय परिस्थिती? पेट्रोल, डिझेल या LPGचा असं काही तुटवडा आता नाहीये. आणि गल्फमध्ये जो युद्ध सुरू होतं ते पण आता बऱ्यापैकी रिझॉल्व्ह होण्याच्या मार्गावर आहे. जो काही 1-2 आयसोलेटेड इन्सिडेंट्स होत आहे ते लोकल लॉजिस्टिक्समुळे होत आहे. मी सर्व लोकांना आवाहन करतो की कोणताही
अफवाला बली पडू नये. आपल्याकडे पुरेसो स्टॉक अवेलेबल आहे आणि लोकांना पेट्रोल, डिझेल आणि LPG व्यवस्थितरित्या मिळणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे 12वे ज्योतिर्लिंग आहे, तर गर्दी पाहता आपण काय व्यवस्था करण्याची? घृष्णेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी घृष्णेश्वर आराखडाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ते युद्ध पातळीवरती सुरू आहे, ताकी येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत सर्व कंप्लीट होतील. ते काम झाल्यावर घृष्णेश्वरच्या पूर्ण कायापालट होतील आणि येणाऱ्या भक्तांना, भाविकांना चांगला सुविधा मिळेल आणि ते चांगला त्यांना एक्सपिरियन्स पण मिळणार आहे.